नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. आणि आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीचे महत्त्व आपण सर्वजण जाणता. त्याप्रमाणेच आज दिवसभर सारा दिवस उपवास करायचा असतो आणि रात्री जागरण करायचे असते. तर महाशिवरात्रीची पूजा करत असता मी आज घरात छोटीशी रुद्रपूजा मांडली आहे. रुद्रपूजा करीत असता कपाळाला भस्म तर लावलेच पाहिजे, त्याप्रमाणे मी कपाळाला भस्म लावून घेतलं आणि मग आता पूजेला सुरुवात करीत आहे. तर आज पूजा करीत असता पूजेला थोडा उशीरच झाला होता, त्याप्रमाणे मग मी पूजेला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने पूजेची सुरुवात करत आहे. पूजा करीत असताना आता मी बेलफुलं वाहणार आहे महादेवाला आणि बेलफुलं वाहून पूजेची सुरुवात करणार आहे. बेल ही आदल्या दिवशी तोडून ठेवायचा असतो, तर त्याच दिवशी तोडायचा नसतो, त्याला पूजेला तो मान्य होत नाही. अशा पद्धतीनं बेलफुलं स्वच्छ आणि व्यवस्थित निवडून घेऊन ती महादेवांना अर्पण केलेली आहेत. आज बेलफुलाचे महत्त्व खूप अनन्यसाधारण असते आणि बेलफुले वाहून झाल्यावर रुद्रामध्ये पाणी घालून रुद्राची तयारी झालेली आहे. अशा पद्धतीने मी रुद्रपूजा करत आहे. ह्या रुद्राचे महत्त्व म्हणजे रुद्रपूजा घरी करून आजारी वगैरे माणसं असतील तर घरातील आजारी लोकांना किंवा घरातील बाहेर बाधेला हा रुद्र खूप महत्त्वाचा ठरतो. याचे जे पाणी असते ते घरात शिंपायचे असते, आजारी लोकांना प्यायला द्यायचे असते. तर अशा पद्धतीनं पाटासमोर रांगोळी काढून मी आज पूजेला सुरुवात करीत आहे. पूजेला सुरुवात करीत असताना सगळी पूजा माझी व्यवस्थित छान मांडली गेलेली आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे. तर आजच्या दिवशी महाशिवरात्रीला महाशिवलीलामृत अध्याय वाचन करायचे असते. संपूर्ण पोथीचे वाचन करायचे असते, पण जर शक्य नसेल तर 11वा अध्याय तरी जरूर वाचन करावा. 11व्या अध्यायाचं महत्त्व म्हणजे पूजेतील 11व्या अध्यायानंतर वाचनानंतर घरातील गंडांतरे वगैरे नष्ट होतात, दूर होतात आणि घरात सुख समाधान समृद्धी वावरत असते. तर पूजेला पोथीला हळद कुंकू वाहून त्याची दिवाबत्ती करून तिथूनच त्याची सुरुवात वाचनाला करायची असते. आणि अशा पद्धतीनं मी आज पोथीचे पूजन केले आहे आणि आता मी वाचनाला सुरुवात करणार आहे. तर अशा पद्धतीनं शिवलीलामृताचा 11वा अध्याय मी आज वाचन करीत आहे. 11व्या अध्यायाचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. तर अशा पद्धतीनं आज शिवलीलामृताचा 11वा अध्याय सुरुवात झालेली आहे आणि 11व्या अध्यायात खूप काही शिकण्यासारखं घेण्यासारखं आहे आणि त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर ते करावं असं मलाही वाटतं आणि तुम्हीही ते करा. तर 11व्या अध्यायानंतर वाचनाची सुरुवात झालेली आहे. वाचन थोडंसं माझं लांबलेलं आहे आणि थोडं वाचन झाल्यानंतर आता आम्ही आरती केलेली आहे. माझी मुलंही आरतीला हजर असतात नेहमी. आरती व्यवस्थित सगळं मुलांसोबत पूर्ण झाल्यानंतर आम्ही मंत्रपुष्पांजलीही घेतो. मंत्रपुष्पांजलीशिवाय तर आरती कधीच पूर्ण होत नाही आणि मंत्रपुष्पांजली घेऊन आरती करून अशा पद्धतीने मंत्रपुष्पांजली सुरुवात आहे. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर ओम नमः शिवायचा जप करून आम्ही पूजेची सांगता केली आणि अशा पद्धतीने आज माझी महाशिवरात्रीची महापूजा सर्व संपन्न झालेली आहे. आणि तुम्हाला माझी महाशिवरात्रीची महापूजा कशी वाटली, माझा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि जाता जाता प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव.